नमस्कार. रंगा येईओच्या आजच्या भागात आपण भेटणार आहोत नाशिकच्या सावंत बंधूंना. हो, पण बंधूंना एकाच वेळे नाही भेटणार आहोत. त्याच्यापैकी छोटे बंधू जे आहेत प्रफुल्ल सावंत, त्यांना आज भेटणार आहोत. खरं तर संगीताची काही घराणी असतात, त्यांची परंपरा असते, पण नाशिकमधलं हे सावंतांचं घराणं की ज्याच्यामध्ये चित्रकारांची पिढीच्या पिढी निर्माण झालेली आहे. आणि अशा या घराण्यातल्या चित्रकारांना आपण भेटणार आहोत. नमस्कार प्रफुल्लजी. नमस्कार. IAS IPS व्हायचं असं स्वप्न मनाशी बाळगणारा हरहुन्नरी तरुण घरातल्या चित्रकलेच्या वारशाला सोडायचा विचार करतो आणि योगायोगाने तोच वारसा पुढे चालवतोय. अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर भावाच्या आग्रहाने चित्रकला व्यवसाय पत्करून प्रफुल्ल भीमराज सावंत ही स्वतःची न पुसली जाणारी ओळख तयार करतो, हे विशेष आहे. विविध देशांमध्ये 70हून अधिक प्रात्यक्षिके आणि कार्यशाळा घेऊन भारताची शान वाढवणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार प्रफुल्ल भीमराज सावंत अनेक पारितोषिकांनीही त्यांना सन्मानित केलेलं आहे. अनेक जागतिक चित्र प्रदर्शनासाठी आग्रहपूर्वक, सन्मानपूर्वक ज्यांना निमंत्रित केलं जातं, त्यात भारतातून अग्रक्रमाने चित्रकार प्रफुल्ल भीमराज सावंत यांचा वरचा नंबर असतो. मला असं वाटतं की आपण सुरुवात करतानाच तुमच्या या सगळ्या चित्रकारितेचं उगमस्थान तिथून सुरुवात करूया. सर्वप्रथम खरं तर मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की माझा जन्म चित्रकार घराण्यात झालेला आहे. माझे वडील ज्येष्ठ चित्रकार भीमराज सावंत, भीरा सावंत म्हणून त्यांना जनरली ओळखलं जातं. अनेक वर्ष त्यांनी न्यूजपेपरमध्ये इलस्ट्रेशन आर्टिस्ट म्हणून काम केलेलं आहे. जलरंगात व्यक्तिचित्र, निसर्गचित्रही ते करायचे आणि समोर बसलेल्या व्यक्तीचं लाईव्ह स्केचिंग करणं हा त्यांचा छंद त्यांनी आजही जोपासलेला आहे. आजही ते ह्या वयात नाही, तुम्ही आजही म्हणता त्यावेळेला मला लगेच आजही आत्ता असं गप्पा मारत असताना त्यांनी माझं हे चित्र एकदम बरोबर. तर त्यामुळे कसं झालं की म्हणजे हे काय करतायत, तर ते त्यांचं काम करत होते आणि मी कोणाशी तरी बोलत होतो. बरोबर. तर हे भीरा सावंत जे आहेत त्यांच्यापासून तुम्ही कशी स्फूर्ती घेतली? तर खरं तर म्हणजे आमचं बालपणात चित्रकला कधी सुरू झाली हे आम्हाला समजलंच नाही. कारण वडील स्वतः, मी मगाशी सांगितलं की इलस्ट्रेशन आर्टिस्ट ते होते आणि ते रात्री 12-1 पर्यंत इलस्ट्रेशन करत असायचे. त्यांचं दुपारचा त्यांचा ड्रॉइंग टीचरचा जॉब झाल्यानंतर दिवसभर. आणि मग त्यांचे रंग, त्यांचे कागद, त्यांचे ब्रश हे आम्हा दोघा भावांचे म्हणजे खेळणी असायची. मी चित्रकला शिक्षक असल्यामुळे आणि चित्रकार असल्यामुळे दोन्ही मुलांच्या याच्यावर त्या दृष्टीने लहानपणापासूनच संस्कार आपोआप होत गेलेत. रंग आणि ब्रश हीच खेळणी होती. दुसरी खेळणी आणली ती त्यांना आवडतच नसायची. आणि ब्रश आणि ते घेतलं की माझी चांगली चित्र खलास करून टाकायचे. मोठाले कॅनव्हास वगैरे, कारण त्यावेळेला गणपती डेकोरेशन वगैरे 30-30, 40-40 फुटाचे पडदे असायचे. तिथं मस्तपैकी काळा रंग घेऊन मस्त त्याच्यावर काहीतरी काढून ठेवायचे. पण घरातले सर्व वातावरण तापून जायचं. मी काही बोलायचं नाही. म्हटलं छान केलंस. हे माझं बोलायला बघितलं तर मी खरं ह्या फील्डमध्ये येणार नव्हतो. का? माझा मोठा बंधू म्हणजे राजेश सावंत याने लहानपणीच फिक्स केलं होतं की त्याला चित्रकार व्हायचं आणि कला शिक्षक व्हायचं. पण माझी लहानपणापासूनच इच्छा होती की मी चित्रकार नाही होणार,
आणि मला पोलीस कमिशनर वगैरे व्हायचं अशी खूप मनापासून इच्छा होती. हम्म. आणि स्वतः माझी आई जी होती ती पण माझ्यामध्ये थोडं एक हा काहीतरी वेगळं क्षेत्रात गेला तर अधिक चांगलं होईल असं तिची इच्छा पण असायची. हम्म. पण जसं माझं 12वी झालं, 10वी झालं, 12वी झालं, तर माझे मोठे बंधू चित्रकार राजेश सावंत यांनी सांगितलं की अरे तू लहानपणापासून खूप छान चित्र काढतोस हम्म. आणि तुला बक्षिसंही मिळालेली आहेत, तर मला वाटतं तू चित्रकलेकडे वळालं पाहिजे. मी म्हटलं नाही, अरे मला तेवढा रस नाही आहे त्याच्यामध्ये. पण तो म्हणे मला वाटतं तुला त्यात रस वाटेल, तू असं कर 2 वर्षाचं पहिलं ATD करून घे म्हणे. हम्म. हम्म. आणि ते केल्यानंतर तुला जर असं वाटलं की नाही भाऊ आपल्याला यामध्ये आपण रमत नाही आहे, तर मग तू तुझा मार्गाला मोकळा आणि मग तुला जे काय PSI वगैरे पोलीस कमिशनर व्हायचं ते तू कर. आणि त्या दृष्टीने मी तयारी केली. मी जिम वगैरे अशी त्यावेळेस लावली होती, नाही तर माझी तब्येत अतिशय बारीक होती. बर. पण मी आधी ATDला ॲडमिशन घेतलं हम्म. आणि आपोआपच माझं जे एक मी करिअर ठरवलं होतं ते मी विसरलो आणि मी ड्रॉइंगकडे पुढे कंटिन्यू झालो. ATD नंतर मी GD डिप्लोमा ड्रॉइंग अँड पण तिकडे जावंसं वाटणं ही डेव्हलपमेंट ह्या मधल्या काळात कशी झाली? तिकडे जावंसं वाटलं म्हणजे मी जे ATD करत होतो ते ATD करत असताना पहिले 6 महिने तर म्हणजे 2 वर्षाचं ATD होतं. पहिले 6 महिने मन काय माझं इतकं रमलं नाही. पण 6 महिन्यानंतर एक दिवाळीची सुट्टी असते त्या ह्याच्यात माझ्या भावाने माझ्याकडे काही वेगळी तयारी करून घेतली आणि मग आपोआप आवड अधिक दृढ होत गेली. आणि मला आठवतंय फाउंडेशनपासून मी आणि एक माझा मित्र अंबादास नागपुरे म्हणून, तो माझा क्लासमेट होता, त्यालाही वॉटर कलरची खूप आवड होती आणि मलाही वॉटर कलरची आवड होती. आम्ही फर्स्ट इयरपासून लँडस्केपला जायचो. जनरली लँडस्केपला मुलं 3ऱ्या-4थ्या वर्षी जायला लागतात, पण आम्हाला दोघांनाही आवड होती. तर आम्ही गंगेवर कॉलेज सुटलं की गंगेवर जाऊन म्हणजे नाशिकच्या घाटावर गोदा घाट, आम्ही गंगाच म्हणतो तिला. आणि कॉलेज भरण्याच्या आधी पण लँडस्केपला जायचं आणि त्यामुळे ती आवड सातत्याने वॉटर कलरची खूप दृढ होत गेली. आणि मग ठरवलं की आपण यामध्येच काम करावं आणि मी जे ठरवलेलं होतं ते मग बाजूला पडलं. मी नाशिकमध्ये चित्रकला महाविद्यालयामध्ये ATD केलं आणि पुढचं जे 3 वर्ष प्लस करून जे 5 वर्षाचा डिप्लोमा आहे असं तो नाशिकमध्ये केला. आणि त्यानंतर एक खूप मनापासून इच्छा होती की आपण JJ मध्ये जाऊन शिकावं. पण त्यावेळची एकूणच परिस्थिती, घराची स्थिती असं बघता मुंबईला जाऊन शिकणं कर्मप्राप्त नव्हतं. पण म्हटलं ठीक आहे, आपल्याला शिकायचं असेल तर आपण कुठेही शिकू शकतो. बरोबर. म्हणून मग नाशिकलाच माझ्या भावाचंही नाशिकला शिक्षण झालं चित्रकला महाविद्यालयामध्ये. आणि मला सांगायला आवडेल की आमचा दोघाही भावांचा नाशिकमध्ये जन्म झालेला. म्हणजे मला तर खूप अभिमान वाटतो की मी नाशिकच्या एक जलरंगाची चित्र परंपरा असलेल्या शहरामध्ये माझा जन्म झाला. आणि बालपणापासूनच एक जलरंग किंवा लँडस्केप किंवा व्यक्तिचित्र हे जे विषय आहेत हे नाशिकमध्ये आवडीने करणारे अनेक चित्रकार होते. याचं कारण इथलं प्राकृतिक म्हणजे नाशिकचा जो घाट आहे, नाशिकची जी मंदिरं आहे, नाशिकची जुन्या गल्ल्या आहेत, ह्या लँडस्केप करण्यासाठी खूपच इन्स्पायरिंग आहेत. बरं. आणि त्यामुळेच फर्स्ट इयर पासून जे मी काय लँडस्केप करायला लागलो, म्हणजे मला भाऊ म्हणायचा अरे तू गंगेवर गेला ना स्केचिंग करत जा, लँडस्केप नाही करायचं, तू आधी स्केचिंग शिक. बरं. पण मी भाऊला हो हो म्हणायचो आणि मी स्केचिंग थोडंसं करायचो पण लँडस्केप जास्त करायचो. कारण मला त्याची काय माहित नाही, खूप वॉटर कलर ऑन दी स्पॉट जाऊन करणं याची एक खूपच जबरदस्त इच्छाशक्ती त्यावेळेस होती. आणि त्यामुळे मग नाशिकचा जो परिसर आहे, म्हणजे जसं मानसशास्त्रामध्ये आम्हाला शिकायला होतं की बालकाच्या विकासात परिस्थिती आणि अनुवंश कारणीभूत ठरतो, तसंच आमच्या दोघं भावांमध्ये म्हणजे आजूबाजूची परिस्थिती जी होती ती तशीच होती. आणि योगायोगाने आमचे वडील चित्रकार, त्यामुळे आम्ही इथपर्यंत येऊ शकलो. तुम्ही वडील चित्रकार असा उल्लेख केल्यानंतर मला पुन्हा एकदा आठवलं, ते शाळेत शिक्षक होते. त्याच शाळेत तुमचंही शिक्षण झालं. बरोबर. मग तुमचं शिक्षण झालं त्यावेळेला तुमचे वडील तुमच्याशी कसे वागत होते? तेही चित्रकलेचे शिक्षक होते. बरोबर. म्हणजे शाळेमध्ये आम्ही ज्या बिटको बॉईज हायस्कूलमध्ये शिकायला होतो तिथेच वडील ड्रॉइंग टीचर होते. मी तर
जवळजवळ 30-40 वर्षापासून अध्यापन करतो आहे. तर अनेक मुलं घडलीत, वेगवेगळ्या फील्डमध्ये गेली चित्रकलेच्या. त्यावेळेला ही मुलं पण माझ्या शाळेत माझे विद्यार्थी होते आणि बाकीचे आमचे 2 स्वाध्यायी होते सहकारी. तर घरी वातावरण तसं, नंतर शाळेतही मी शिकवायचो. पण जर काही चूक केली तर शाळेत मात्र छड्यासुद्धा मारायचो त्यांना. कारण आपली पद्धत काय, सर्वांना सारखं. तो माझा आहे म्हणून मी त्याला मारायचं नाही, सोडून द्यायचं असं नाही. रंगपट्टी नाही आणली त्याच्याबद्दल शिक्षा. आम्हाला फक्त आमचे वडील म्हणायचे अशा अशा ठिकाणी ड्रॉइंगची कॉम्पिटिशन आहे, तुम्ही ड्रॉइंग करता, तुम्हाला मी घेऊन जाईल, तुम्हाला यायचं आहे का? आम्ही म्हणायचो येतो आम्ही. आणि अशा आवडीने आम्ही लहानपणी अनेक कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला, ज्या बालवयात असतात, जिल्हा राज्यस्तरीय. त्यात अनेक पुरस्कार मिळत गेले, त्यातून एक वेगळं प्रोत्साहन मिळत गेलं. या पुरस्कार आणखीन प्रोत्साहन याच्यावरून मला आठवलं की तुम्हाला केवळ बालवयापासून बक्षिसं मिळत नव्हती, ती आत्ताही मिळतात आणि ती आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार होण्यासाठी जी मिळालेली बक्षिसं आहेत त्याचा विषय आपण नंतर घेणार आहोत. पण ही बक्षिसं मिळवण्याची ओढ किंवा त्या स्पर्धेत भाग घेणं आणि आपल्याला मिळालं पाहिजे काहीतरी, हे असं काही मनात निर्माण झालं होतं? खरी गोष्ट आहे की 2002 साली मी पासआउट झालो. ज्यावेळेस मी JJमध्ये 1 वर्ष डिप्लोमा इन आर्ट एज्युकेशन केलं, एकूण मुंबईचं वातावरण बघितलं. किमान 1 वर्ष तरी मी मुंबईत जाऊन शिकावं अशी खूप मनापासून इच्छा होती. त्यानिमित्ताने मला जायला मिळालं आणि एकूण तिथलं आर्ट फील्ड आणि हे बघितलं मी. वर्षभर प्रत्येक एक्झिबिशनला जायचं, वेगवेगळ्या लायब्ररीजना भेट दिली आणि मला थोडंसं असं ऑब्झर्वेशनमध्ये बघायला मिळालं की आपले इथे बरेच चित्रकार येऊन एक्झिबिशन्स करतात. त्यांची मी बायोडाटे वाचायचो, अवॉर्ड्स मिळाले असायचे, पण सगळी इंडियातली अवॉर्ड्स आहे. म्हटलं मग असं का होतंय की आपले चित्रकार इथं अतिशय छान पद्धतीने काम करतात, जे आपल्यासाठी आदर्शवत आहेत, पण ते देशाच्या बाहेर जाताना का दिसत नाही, अशी मनामध्ये सातत्याने तेव्हा विद्यार्थी दशेपासून एक मनामध्ये एक भावना माझी निर्माण झाली. आणि मग 2002ला मी परत नाशिकला आलो आणि माझं काम सुरू केलं. नाशिकच्या चित्रकला महाविद्यालयात मी लेक्चरर म्हणून लागलो. सोबत माझी कला साधना चालूच होती आणि मनात सातत्याने विचार येत होता की आपल्याला नुसतं या ठिकाणी भारतात आणि राष्ट्रीय स्तरापर्यंत सीमित नाही राहायचं, याच्या पलीकडे जाऊन काहीतरी वेगळं करण्याची एक मनापासून इच्छा होती. आणि त्यावेळेस इंटरनेट किंवा ह्या गोष्टी तेवढ्या प्रचलित नव्हत्या. हे मला आजही आठवतंय की माझा एक विद्यार्थी आहे स्वप्नील म्हणून, तो पुढे ॲनिमेशन फील्डमध्ये गेला. त्याने मला माझा ईमेल ID काढून दिला होता, त्याने माझं फेसबुक अकाउंट ओपन करून दिलं होतं. आणि कारण की त्या क्षेत्राबद्दलची काहीच माहिती नव्हती त्यावेळेस आणि ते इंटरनेट जाऊन बघणं वगैरे खूपच मोठं वाटायचं, अवघड वाटायचं. पण मग 2005-06 साली असं ठरवलं की हळूहळू आपण आता इंटरनेट आणि हे शिकतोय तर आपण काहीतरी बघायला पाहिजे की जगभरात काय चालू आहे. मग आमचा एक बाल मित्र होता की त्याचा स्वतःचा इंटरनेट कॅफे होता, त्याच्याकडे जाऊन बसायचो, त्याच्याकडे शिकून घेतलं काय कसं बघतात काय. आणि त्यातून मग कळायला लागलं की जगभरात आहे ना खूप नाविन्यपूर्ण काम चालू आहे, जगात खूप मोठी कलेची चळवळ चालू आहे जी आपल्याला इथे बघायलाच नाही मिळत. आणि मग त्यावेळेस ठरवलं की आपण कुठेतरी इंटरनॅशनल एक्झिबिशनमध्ये किंवा कॉन्टेस्टमध्ये भाग घ्यायला पाहिजे. आणि योगायोगाने 2000 साधारणपणे 3 ते 6 पर्यंत आपले जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत सर यांच्यासोबत लंडनचं एक पेंटिंग प्रोजेक्ट करण्याचा एक योग आला होता आम्हा दोघा बंधूंना. नाशिकचे प्रफुल्ल सावंत आणि राजेश सावंत या 2 चित्रकारांचा उल्लेख सावंत बंधू म्हणून कलाक्षेत्रामध्ये आणि कलारसिकांमध्ये उच्चारलं जातं. याचं कारणच असं आहे कारण दोघांच्याही कामाची एक पराकोटीची उपलब्धता त्यांच्या चित्रांमधून दिसून येते. आणि त्या निमित्ताने सरांकडनं खूप शिकायलाही मिळालं त्या काळात आणि खूप त्यांच्याकडनं इन्स्पिरेशन पण मिळालं. आणि त्यानिमित्ताने त्यांच्याचकडनं पहिल्या कॉम्पिटिशनची माहिती झाली आम्हाला की एक इंटरनॅशनल आर्टिस्ट नावाचं मॅगझिन असतं आणि त्याची लँडस्केपवर दर 3 महिन्याला एक कॉम्पिटिशन असते, नंतर एक पोर्ट्रेट टूर असते, सब्जेक्ट टूर असते. तर तुम्ही पण भाग घ्या म्हणे, तुम्ही इतकं दोघं बंधू सुंदर काम करतात. म्हटलं सर मग भाग कसा घेणार, आमच्याकडे ते फीज भरावी लागते, फीजला क्रेडिट कार्ड. तर सरांनी त्यांचं क्रेडिट कार्ड दिलं होतं, त्यांच्या क्रेडिट कार्ड वापरून आम्ही फीज भरली आणि योगायोगाने त्या कॉम्पिटिशनमध्ये जे टॉप 15
चित्रकारांना अवॉर्ड दिलं जातं, त्यात मला 3रं अवॉर्ड मिळालं होतं. वा. ते पहिलं अवॉर्ड होतं $2000 अवॉर्ड, म्हणजे त्या काळाच्या मध्ये ती रक्कम खूपच मोठी होती. आणि हे पलीकडे शेजारी जे लावलेले चित्र आहे मुंबईचं VT स्टेशनचं, त्याला ते पहिलं अवॉर्ड मिळालं होतं. आणि माझे जे मोठे बंधू आहेत राजेश सावंत, त्यांच्या वॉटर कलरच्या चित्रकला टॉप 10 आर्टिस्टमध्ये अवॉर्ड होतं. वा. तर मग अशी ती तिथून सुरुवात झाली. आणि मग वाटायला लागलं की आपण यामध्ये पण सक्षम आहोत आणि यामध्ये आपण अधिक काही करू शकतो. पण मग परदेशात चित्र पाठवणं आणि चित्र आणणं ही गोष्ट खूप अवघड होती. कारण की परदेशात एखादं चित्र पाठवायला आणि आणायला जवळपास एका कॉम्पिटिशनसाठी 20 ते 25 हजार रुपये खर्च होतो. बापरे. आणि हा खर्च करणं म्हणजे खूपच जिकरीचं काम होतं. पण मग आम्ही त्यावेळेस ठरवलं दोघं भावांनी की आता हे जे $2000 अवॉर्ड मिळालेलं आहे हे आपण घरात ठेवायचं नाही, हे कॉम्पिटिशनसाठीच काढून ठेवायचं. अरे वा. मग तेच पैसे आम्ही कॉम्पिटिशनला पुढे वापरत गेलो. आणि लागोपाठ पुढच्या 3-4 वर्षात साधारणपणे माझ्याकडे 8-10 इंटरनॅशनल अवॉर्ड होते, दादाकडे 7-8 इंटरनॅशनल अवॉर्ड्स होते. तर अशा पद्धतीने तो प्रवास सुरू झाला. कारण की इथून चित्र अमेरिकेत पाठवणं आणि आणणं हा एकूणच सगळ्या आपल्या चित्रकला क्षेत्राला खूप मोठं अधिक काय म्हणता येईल खर्चाचं वाटतं. आणि म्हणून कदाचित आपल्याकडे चित्रकार तिथं पाठवत नसावेत किंवा जात नसावेत, हा पण एक भाग असेल. तर असा ती सुरुवात झाली. प्रफुल्ल, मला एक सांगा तुम्ही की तुम्ही आत्तापर्यंत जी चित्रकलेत प्रगती केलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आवडणारं माध्यम कोणतं? कारण तुम्ही मला वाटतं जवळजवळ सर्व माध्यमातून काम करताय. हो, बरोबर. म्हणजे महाविद्यालयीन विद्यार्थी दशेपासूनच मला प्रत्येक माध्यमात काम करायला आवडलेलं आहे. मग ते असेल वॉटर कलर असेल, ऑइल कलर असेल, ॲक्रेलिक असेल, चारकोल, सॉफ्ट पेस्टल. पण खरं जास्त मी रमतो ते वॉटर कलरमध्ये आणि ऑइल कलरमध्ये. पण तशी हाताळतो सर्वच माध्यमं. आणि त्यामध्ये पण असं आहे की जर मला ऑन दी स्पॉट प्रत्यक्ष एखाद्या स्थळावर जाऊन लँडस्केप करायचं असेल तर मला वॉटर कलरमध्ये काम करायला आवडतं. आणि समोर बसलेल्या एखाद्या व्यक्तिचित्र करायचं असेल तर मला ऑइल कलरमध्ये काम करायला आवडतं. आणि मला स्वतःला काहीतरी कॉन्सेप्च्युअल किंवा अशा वेगळ्या पद्धतीची पेंटिंग्स करायची असतील जी मानवाकृती प्रधान असतात तर त्यावेळेस मला ऑइल कलरमध्ये अधिक काम करायला आवडतं. तर असं वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि शिवाय एक्सपेरिमेंटल काही करायचं असेल, मूर्त शैलीत मला काही काम करायचं असेल, काहीतरी वेगळ्या पद्धतीने अप्रोच ठेवून काम करायचं असेल तर त्यावेळेस मला ॲक्रेलिक माध्यममध्ये काम करायला आवडतं. हो. चारकोलमध्येही करता का? चारकोलमध्ये बरेच काम करतो. पोर्ट्रेट्स केलेली आहेत चारकोलमध्ये. बरं. नंतर सॉफ्ट पेस्टलमध्ये मी पेस्टल्स केली आहे. ऑन लोकेशन लँडस्केप सुद्धा सॉफ्ट पेस्टल्समध्ये केलेली आहेत. तर जेणेकरून सगळ्या माध्यमांचा एक वेगवेगळ्या वैशिष्ट्य असतात आणि वेगवेगळ्या मर्यादा असतात. ह्या सगळ्या माध्यमातून काम करताना ज्याचा उल्लेख आता तुम्ही केलात की प्रत्येक माध्यमाच्या काही मर्यादा असतात. बरोबर. त्या मर्यादा जाणून घेण्यासाठी तुम्ही हा सगळा प्रवास केलात का? एकदम बरोबर. म्हणजे मर्यादा पण आणि प्रत्येक माध्यमाची वैशिष्ट्ये पण जाणून घेण्यासाठी मी हा प्रवास केला. आणि एक चित्रकार म्हणून मला बऱ्याच वेळा असं वाटतं की मी जर बऱ्याच काळ वॉटर कलर केलं ना की एक आपल्याला नाही म्हटलं तर एक रटाळपणा येतो बघा. मग मी त्यावेळेस ऑइल कलरचं काम सुरू करतो. ऑइल कलर मी काही 2-3 महिने करतो, मग परत मी सॉफ्ट पेस्टलमध्ये काम करतो, परत कधीतरी मी चारकोलमध्ये काम करतो. असं मी प्रत्येक याच्यात म्हणजे माझ्यातला चित्रकाराला मी रममान ठेवण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा आनंद घेत असतो. आता आपल्या या इथे सगळी भिंतीवर वेगवेगळ्या माध्यमातली चित्र लावलेली आहेत. हे जे आहे हे कन्सेप्च्युअल तुम्ही केले. बरोबर. ते पाण्यामध्ये तुमचं मॉडेल झोपलेलं आहे वगैरे. आणि हे करत असताना तुमच्या डोक्यात विचार काय होता? खरं तर बरीच वर्ष म्हणजे मी पासआउट
नंतर मी बरीच पोर्ट्रेट, समोर बसलेल्या व्यक्तीची पोर्ट्रेट्स केलेली आहेत. हम्म, हम्म, ऑन दी स्पॉट जाऊन लँडस्केप्स केलेली आहेत. मग ऑइलमधली पण काही स्टुडिओत लँडस्केप केलेली आहेत. तर लाईव्ह पोर्ट्रेट, लाईव्ह लाईफ केलेली. तर असं बघताना एक थोडंसं मला जाणवायला लागलं की आपण नेहमीच एक टिपिकल लँडस्केप किंवा पोर्ट्रेट करतोय, हम्म. पण या दोघांना एकत्रित करून आपल्याला काहीतरी एक वेगळं मांडता येऊ शकेल का. आणि अशा विचारातून एक साधारणपणे 2009 साली मी माझं पहिलं एक एक्झिबिशन म्हणजे ब्लोसम ऑफ ड्रीम या नावाने जहांगीर आर्ट गॅलरीत केलं होतं. आणि त्यातून ती खरी सुरुवात झाली की ज्यामध्ये ब्लॉसम ऑफ ड्रीम ही ज्यावेळेला कन्सेप्ट तुम्ही घेतली, ते टायटल ज्यावेळेला तुमच्या प्रदर्शनाला दिलं, त्याच्यातली ही जी काही चित्र आहेत तर ते त्याच्याबद्दलच जाणून घ्यायचं खरं तर. हा, म्हणजे आता त्या ब्लॉसम ऑफ ड्रीम या कॉन्सेप्टमध्ये 2009 साली एक म्हणजे आता आपल्याला कल्पना आहे की स्त्री आणि पुरुष याच्यामध्ये जर बघायला गेलं तर स्त्रीचे विविध रूपं, तिचे विचार यावर अनेक कवींनी कल्पना केलेल्या आहे, लेखकांनी लिहिलेलं आहे. म्हणजे स्त्री हा एक खूप मोठा विषय आहे. हो. आणि मग माझ्यासारखा चित्रकार सुद्धा त्यापासून कसा दूर राहील. तर मी स्त्री हा विषय घेऊन किंवा एक तरुणी असा विषय घेऊन त्यात बरेच वेगवेगळे प्रयोग केले होते. आणि बऱ्याच वेळा स्वप्न हे आपण शब्दातून मांडू शकतो, बरोबर, कवितेतून शब्द मांडू शकतो. पण माझा विचार हा होता की आपण स्वप्न हे रंगातून कसं दाखवू शकू. तर बऱ्याच वेळा आपल्याला हा एक अनुभव येतो की आपण सकाळी उठलो आणि आपण म्हणतो अरे मला आज रात्री स्वप्न पडलं होतं, पण स्वप्नातल्या आपल्याला काही गोष्टी आठवतात आणि काही गोष्टी आठवत नाही. मग अशा वेळेस मी त्या कॉन्सेप्टमध्ये ज्या गोष्टी मला दुसरशा जाणवतात, जास्त आठवत नाही, त्या मी ॲबस्ट्रॅक्ट फॉर्मच्या माध्यमातून दाखवल्या होत्या. बरं. आणि ज्या मला काही अंशी जाणवतात त्या मी थोड्याशा रिअलिस्टिक माध्यमातून दाखवल्या होत्या. तर अशा पद्धतीने एक वास्तववादी चित्रणाचं आणि एक प्रायोगिक ॲबस्ट्रॅक्शन चित्रणाचं असं एकत्रित फ्युजन करून ती संकल्पना मी त्यावेळेस मांडली होती. काय रिस्पॉन्स कसा मिळाला होता तिथे? खरं तर त्याच्या आधी माझं 2007ला माझं सोलो एक्झिबिशन नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत झालं होतं. आणि त्याला इतकं जबरदस्त मला रिस्पॉन्स मिळाला होता की माझ्या 45 पैकी 39 चित्र सोल्ड झाली होती 7 याच्यात. तर त्यामुळे साहजिक एक चित्रकाराचं मन असतं की आपण तेच करत राहू म्हणजे आपल्याला यश मिळेल. पण मी ते 2007चं ते तिथं संपवलं, ते कट केलं आणि मी फिगरेटिव्ह विषयाकडे वळालो. आणि ज्यावेळेस 2009ला सन्माननीय अनेक चित्रकार येऊन व्हिजिट केले त्यांनी किंवा कला रसिकांनी, माझ्या विद्यार्थ्यांनी, ते म्हणे सर तुमचं हे एकदमच काम वेगळं दिसतंय बघायला. आणि त्या एक्झिबिशनला पण खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. 80% जास्त चित्र विकली गेली. आणि सांगायला एक आनंद वाटेल मला की त्याच कॉन्सेप्टमधलं एक आडवं चित्र ब्लॉसम ऑफ ड्रीम असं नाव होतं त्या चित्राला. त्या चित्राला मला 2 वर्षाने साऊथ वेस्ट आर्ट्स नावाच्या अमेरिकेतल्या कोलोराडो नावाच्या ठिकाणी असलेल्या संस्थेचं इंटरनॅशनल फर्स्ट अवॉर्ड मिळालं होतं. अरे वा. आणि एकूणच म्हणजे ती जी संकल्पना होती, जे माझ्या मनात होतं ते कुठंतरी सक्सेसफुल होताना ते मला दिसत होतं. आणि एक आत्मिक आनंद तो एक निराळा असतो आपल्याला. बरोबर. आता हे सगळं करत असताना मॉडेल्स आले तुमच्या आयुष्यामध्ये, तुम्ही मॉडेल्स घेतलेत. एक वेगळं मॉडेल तुमच्या आयुष्यात बायको म्हणून आलेली होती. बरोबर बरोबर बरोबर. तर तिला तुम्ही मॉडेल म्हणूनही वापरलं. बरोबर. माझ्या मागे असलेला बरोबर जो चित्र प्रकार आहे झुल्यावरचं, तर ते त्यांचं आहे. त्या मॉडेल म्हणून आल्यानंतर काय काय बदल झाले? खरं तर म्हणजे त्याच्या लग्नाच्या आधी पण काही मॉडेल घेऊन काम करणं नाही म्हटलं, थोडंसं त्या गोष्टीला काही मर्यादा येत होत्या. पण एकदा लग्न झाल्यानंतर मग पत्नीच आपली मॉडेल झाल्यानंतर ते काम करण्यामध्ये एक वेगळं आपल्याला मर्यादाच्या काय म्हणता येईल त्याला, आपल्याला कशा पद्धतीने आपण मॉडेलचा योग्य पद्धतीने चित्रणासाठी वापर करून घेऊ शकतो. तर त्यामुळे मला स्वातंत्र्य मिळालं आणि मी लागोपाठ साधारण 2 ते 3 सिरीज साधारण 25-25 चित्राच्या माझं लग्न झाल्यानंतर केल्यात. वा. आणि ती थोडीशी लाजरी होती, लाजऱ्या स्वभावाची. तिला वाटायचं की तिचं चेहरा सहसा चित्रात नाही दिसला तर बरं वाटेल तिला, म्हणून चेहरा फिरवलाय का? तर सगळ्या सिरीजमध्ये तुम्ही जर बघितलं तर जवळपास 60% चित्र जी होती ही पाठमोरी होती,
बरं. आणि योगायोगाने माझ्या डोक्यात पण एक संकल्पना अनेक दिवसापासून चालू होती की नेहमीच पोर्ट्रेटमध्ये आपण काय करतो की प्रत्येक स्त्री असेल पुरुष असेल त्याचा समोरचा चेहरा दाखवण्याचा हमखास प्रयत्न असतो, चेहऱ्यावरचे भाव दाखवण्याचा प्रयत्न असतो आणि त्यातून चित्र खुलवत असतो आपण किंवा त्यातून चित्र बोलतं असं आपल्याला एक वाटतं. बरोबर. पण 2013 साली मी स्पेशली हा विचार लक्षात घेतला, म्हणजे माझं लग्न झाल्यानंतर, की आपण ह्यावेळेस अशी सिरीज करू की जवळपास त्यात 80% हे बॅक पोचेच राहतील. बरं. समोरून सौंदर्य आपल्याला दाखवायचं नाही, बॅकने सौंदर्य. मग ते दाखवल्यानंतर अधिक लोकांचा उत्कंठा वाढली आणि बऱ्याच वेळा बऱ्याच चांगल्या चांगल्या कला रसिकांकडनं बायर्सकडनं सुद्धा मला हे ऐकायला मिळालं की तुम्ही पार्श्व म्हणजे मागच्या बाजूने बॅक पोजने एखादी स्त्री इतकी सुंदर पेंट केलेली आहे तर नक्की तिच्या चेहऱ्यावर काय भाव असतील ते पलीकडे जाऊन आपण बघावे की काय असं आम्हाला जाणवतं. आणि पुढे नंतर त्या सिरीजला पण जर्मनीतलं पाल्म आर्ट अवॉर्ड मिळालं, ब्रॉन्झ मेडल मिळालं. ज्यावेळेस माझं लग्न झालं, लग्नाच्या आधी तर खरं तर मला माहीत नव्हतं चित्रकला हे असतं, पण इतक्या मोठ्या स्टेपला आपण जाऊ शकतो किंवा याच्यात एवढं मोठं करिअर घडवू शकतो हे माहीत नव्हतं. आणि मला खूप आनंद वाटतो की आज माझे सासरे, माझे मोठे दीर आणि माझे मिस्टर आज ह्या स्तराला आहेत, या इंटरनॅशनल लेवलला आहेत, एवढे अवॉर्ड्स आहेत, एवढे लोक त्यांना मानतात. म्हणजे हे स्वप्नाच्याही खूप 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 हजार पावलांनी पुढे आहे सगळं काही. तर त्यांच्या चित्रकलेत मग मी जसं लग्न झालं मग मला पण खूप आनंद वाटायला लागला. असिस्टंट म्हणून मी पूर्ण त्यांचं काम करते आणि आपोआप मला सगळं सुचतं की त्यांना आता काय पाहिजे, त्यांना काय लागेल, त्यांना कोणतं रंग पाहिजे, त्यांची कशी शूटिंग करावी, हे सगळं आपोआप मी त्यांच्या सहवासाने मला सगळं कळतं आता. आणि मला त्याच्यात खूप 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 आनंद मिळतो. जगभरामधून तुम्हाला निमंत्रणं येतात तुमची चित्र पाठवण्यासाठी किंवा त्या स्पर्धेमध्ये भाग घेता. महाराष्ट्रातल्या काय किंवा आपल्या भारतातल्या काय ह्या सगळ्या कलाकारांना हे कळलं पाहिजे की तिथे भाग घेणं, तिथून निमंत्रण येणं म्हणजे नेमकं काय असतं, तुम्ही सांगा. जसं आपण मगाशी बोललो की साधारण 2007 साली आम्ही पहिल्या इंटरनॅशनल एक्झिबिशनमध्ये भाग घेतला. तर 2007 ते साधारण 10-12 पर्यंत तो भाग चालू राहिला. त्यावेळेस आम्ही स्वतःहून त्या कॉन्टेस्टमध्ये इंटरनॅशनल एक्झिबिशन्समध्ये भाग घेत होतो. बरोबर. पण त्याच्यानंतर हळूहळू असं व्हायला लागलं की एक साधारणपणे जगभरात अशी ओळख तयार झाली की भारतात प्रफुल्ल सामंत नावक एक चित्रकार आहे की जो वॉटर कलरमध्ये खूप छान काम करतो किंवा ऑइल कलरमध्ये छान काम करतोय. याची नोंद कोणीतरी कुठेतरी आपोआप घ्यायला सुरुवात झाली, जे कोणी घेईल असं मला कधी वाटलं नव्हतं. बरं. आणि 2014 सालापासून वेगवेगळ्या देशातल्या म्युझियम्स किंवा कला संस्था जे काही वेगवेगळ्या प्रकारची आर्टची फेस्टिवल्स ऑर्गनाईज करतात, तर त्यासाठी निमंत्रणं येऊ लागलीत. की मला आठवतं की 2014 साली पहिलं इन्व्हिटेशन चीनमधल्या शांघाई इथल्या सुझाऊ आर्ट म्युझियमचं आलं होतं की तिथे जगभरातल्या 25 चित्रकारांची 5-5 चित्र त्यांनी एक्झिबिट केली होती. बरं. हां. आणि गव्हर्नमेंटचं म्युझियम होतं ते सुझाऊ आर्ट म्युझियम, चायनामध्ये शांघाईपासून 1 तासाच्या अंतरावर. आणि त्या एक्झिबिशनसाठी त्यांनी चित्र तर मागवलीच आणि शिवाय चित्रकाराला तिथं त्यांनी येण्या जाण्याचा खर्च देऊन तिथं इन्व्हाइट केलं. 10 ते 12 दिवस त्यांनी तिथे आमचा राहण्याचं सगळी व्यवस्था केली. आणि सुझाऊ नावाचं जे वॉटर टाऊन आहे तिथं आम्हाला पेंटिंग करण्याची तिथे संधी मिळाली. तिथं 5 ते 6 दिवस आम्हाला नेलं. म्हणजे शांघाईची स्थापना ही 800 वर्षापूर्वीची, पण सुझाऊ वॉटर टाऊन 2-2.5 हजार वर्षापूर्वीचं वॉटर टाऊन आहे. हो. हां. असे अनेक ठिकाणी जाऊन काम करण्याची एक वेगळी निराळी आणि पहिल्यांदा संधी मिळाली. आणि साहजिकच आपण इथं जे रेग्युलर काम करतो ऑन दी स्पॉट, घाटावर जाऊन म्हणा किंवा कुठेही आपल्या खेड्यापाड्यांमध्ये जाऊन किंवा राजस्थानमध्ये जाऊन, आणि तिथलं वातावरण, तिथलं आर्किटेक्चर हे खूपच निराळं. तर यातला फरक पण आम्हाला खूप चांगला अनुभवता आला. आणि त्यानिमित्ताने एक वेगळ्या वातावरणात, जसं आपण म्हणतो की क्रिकेटर जे असतात होम स्पिचवर खूप सुंदर खेळतात, बस एकदम तसाच अनुभव की तिथे गेल्यानंतर आपल्याला स्वतःला एक फील होतं की आपण नक्की कुठे आहोत आणि आपण काय करत आहोत. आणि ते चॅलेंजिंग
जॉब कसा आहे ऑन लोकेशन तिथे काम करण्याचं आहे. तर असे वेगवेगळे म्युझियम्स जगभरातली जी आहेत, मग ती चीनमधली असतील, रशियातली असतील, इस्रायलमधली असतील किंवा इटलीतली असतील, अशा अनेक म्युझियमनी कालांतराने आत्ता अलीकडेपर्यंत सातत्याने एक्झिबिशन्स आणि फेस्टिवलसाठी निमंत्रित केलं आणि त्यामध्ये त्यानिमित्ताने माझी वर्कशॉप्स झालीत. ते तिथल्या चित्रकारांना, तिथल्या कलाकारांना मी ॲक्च्युली कशा पद्धतीने पेंटिंग करतो हे मला शिकवण्याची तिथे बरीच संधी मिळाली. असे 60-70 वर्कशॉप्स झालेत. जगभरामध्ये 60-70 वर्ष जगभरात 60-70 वर्कशॉप म्हणजे 20पेक्षा जास्त देशांमध्ये झालेत. आणि काही देश तर असे आहेत की जिथे मी अनेक वेळा म्हणजे वर्षात 2-2, 3-3 वेळा जाऊन आलो. हो, साधारण कुठचे म्हणजे आता चायनात तर मी आतापर्यंत 11 वेळा जाऊन आलोय 2014 नंतर. बापरे. इटलीमध्ये मी 5 वेळा जाऊन आलोय. त्याच्यानंतर रशियात 4 वेळा जाऊन आलेलो आहे. फ्रान्स आहे त्याच्यात 3-4 वेळा जाऊन आलो होतो. अशा अनेक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या संस्थांनी वारंवार इन्व्हाइट केलेलं आहे वेगवेगळ्या स्वरूपाच्या इव्हेंटसाठी. प्रफुल्ल हा माझा लहाना भाऊ आणि मला खरंच कौतुकाची गोष्ट अशी वाटते की ईश्वरी देणगीच वाटते की आम्ही दोघं भाऊ एका क्षेत्रामध्ये काम करतोय चित्रकलेच्या आणि दोघं आम्ही आमच्या शैलीमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर सारखं पद्धतीने काम करतोय. तर प्रफुल्लबद्दल सांगायला गेलो तर प्रफुल्लच्या कामामध्ये जर बघितलं तर प्रचंड तो खोलात जाऊन कोणत्याही माध्यमात आणि कोणत्याही विषयात काम करतो आणि ही मला प्रचंड आवडणारी गोष्ट आहे. आणि बऱ्याचशा गोष्टी तर मला त्याच्या कलेतून पण शिकायला मिळतात. म्हणजे मी त्याला गुरु म्हणून पण मानतो जरी तो माझा लहान भाऊ असला तरी. आणि खूप अमेझिंग म्हणजे त्याचं डिवोशन खूप चांगलं आहे त्याच्या कलेमध्ये आणि काहीतरी नाविन्यपूर्ण नव्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सतत त्याच्या कामामध्ये दिसतो. तुम्ही असे परदेशात जाता त्यावेळेला तिथे काही कधी वाईट अनुभव आले? म्हणजे आता म्हणजे मी 20 देशांमध्ये गेलो आणि जवळपास प्रवास माझा 50-60 वेळा प्रवास झालेला आहे माझा. पण आजपर्यंत मला वाईट अनुभव एक पण नाही आला. म्हणजे आता बऱ्याच वेळा आपण आता चीनचं एक उदाहरण घेऊया आपण की आपला डोकलामच्या जी सीमा लाईन आहे त्याबद्दल आपला त्यांचा नुकता वाद चालू होता आणि त्याच दरम्यान माझं सोलो एक्झिबिशन शांघाईच्या झुझीजाव नावाच्या वॉटर टाउनमध्ये होतं आणि झुझीजाव वॉटर टाउन हे वर्ल्ड हेरिटेजमध्ये येतं. मगाशी जसं मी सुजाऊ वॉटर टाउन सांगितलं तसं हे एक वेगळं वॉटर टाउन आहे. यालाही 3000 वर्षाचा इतिहास आहे आणि हे पण शांघाईपासून 1 पाऊण तासाच्या अंतरावर आहे. आणि तिथे एंट्रीलाच ती आर्ट गॅलरी आहे आणि ती पण वर्ल्ड हेरिटेजमध्येच आहे. म्हणजे तिथे कोणतंही काम करायचं असेल तर त्यांना कल्चर मिनिस्ट्रीची आणि वर्ल्ड हेरिटेज ऑर्गनायझेशनची त्यांना परवानगी घ्यावी लागते. माझ्या एक्झिबिशनची पण त्यांनी परवानगी घेतलेली आणि माझ्या म्हणजे मी तिथे गेल्यावर मला हे अनुभवायला मिळालं की एक्झिबिशनच्या ओपनिंगच्या दिवशी प्रवेशद्वारावर भारताचा झेंडा आणि चीनचा झेंडा त्यांनी लावलेला होता. अरे वा. आणि माझं महिनाभर हे सोलो एक्झिबिशन होतं आणि महिनाभर सोलो एक्झिबिशन निमित्ताने तिथे झेंडा आपला तिरंगा जो आहे तो तिथे फडकत होता. ही माझ्यासाठी खूप मोठी आणि अभिमानाची त्याच वेळेस सीमेवर ही एक गोष्ट चालू होती. म्हणजे तुम्ही ते हे बघू शकतात की हे 2 गोष्टी किती वेगवेगळ्या आहेत. कलावंताला खरं तर कुठल्याही प्रकारचं बंधन नसतं. कला ही कला आहे आणि त्या लोकांनी पण कधी त्या विषयावर कधी चर्चा नाही केलेली की हे असं आहे का ते तसं आहे. आणि अशा परिस्थितीत आपला तिरंगा तिथं महिनाभर फडकत त्यांनी ठेवणं हा मी तर म्हणतो आपल्या एका भारतीय कलेचा सन्मान आहे आणि भारताचा अभिमानाची गोष्ट आहे. हे बरोबर. रंगा येईओच्या माध्यमातून जागतिक कीर्तीचे प्रफुल्ल सावंत यांना भेटवताना मला खरं तर खूप आनंद होतो आणि हा आनंद असा आहे की जगातल्या अशा एका एक्झिबिशनमध्ये किंवा स्पर्धेमध्ये त्यांना वेगळं पारितोषिक मिळालं. गेल्या 150 वर्षामध्ये असं पारितोषिक भारतीयाला मिळालेलं नाही. ते प्रफुल्ल सावंत यांना मिळालेलं आहे आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांना त्यांचा अभिमान वाटावा अशी गोष्ट आहे.
त्या पारितोषिकाबद्दल आणि एकंदरीत तुमच्या पुढच्या जागतिक अवॉर्ड्सच्या पारितोषिकांबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे. साधारणपणे 2015 मधली गोष्ट असेल. म्हणजे मी अनेक वर्ष जे ऑन लोकेशन वॉटर कलर लँडस्केप करत आलेलो आहे आणि 2014 मध्ये मी ठरवलं की फुल शीटचं वॉटर कलर ऑन लोकेशन जाऊन करावं. बरं. कारण यापूर्वी हाफ शीट किंवा क्वार्टर शीटमध्येच मी ऑन लोकेशन पेंटिंग्स केली होती आणि जनरली फुल शीट म्हणजे मोठ्या शीटमध्ये वॉटर कलर ऑन लोकेशन करणे हे खूपच अवघड असतं. आणि त्याच सिरीजमधलं नाशिकच्या घाटाचं नारोशंकर मंदिराच्या पाठीमागच्या एका गल्लीचं मी पेंटिंग केलं होतं आणि त्याला अमेरिकन वॉटर कलर सोसायटी या न्यूयॉर्कमधल्या संस्थेचं इंटरनॅशनल अवॉर्ड मिळालं होतं. आणि ते अवॉर्ड मिळाल्यानंतर मला त्या लोकांकडनं ईमेलमध्ये कळालं की तुम्ही पहिले भारतीय की अमेरिकन वॉटर कलर सोसायटीमध्ये अवॉर्ड मिळवलेले आहात. वा. तर मला वाटतं की माझी किंवा आपल्या नाशिकची जी जलरंग चित्र परंपरा आहे, महाराष्ट्राची जी वास्तववादी चित्रणाची परंपरा आहे, मला वाटतं हा तो त्या आपल्या चित्र परंपरेचा खरा सन्मान आहे अशी भावना माझ्या मनात त्यावेळेस तयार झाली. कारण की हेच सगळे आजूबाजूचे संस्कार माझ्यावर जे होत आलेत आणि एक मी निमित्त त्या ठिकाणी ठरलो. बरोबर. पण ह्या निमित्ताबरोबरच नंतर मग फ्रान्समधलं, नंतर मग अजून काही देशातली काही पारितोषिकं मिळत गेली. हां, त्यानंतर अजून एक इन्व्हिटेशनल एक्झिबिशन होतं फ्रान्समधल्या इग्वियो नावाच्या सिटीमध्ये. जगभरातल्या 60 चित्रकारांना त्यांनी इन्व्हाइट केलेले होते. प्रत्येकाचे 10-10 पेंटिंग एक्झिबिट होते. आणि जे इन्व्हायटेड चित्रकार आहेत त्यात पहिले 3 जणांना ते अवॉर्ड पण देतात. आणि माझ्या 10 कलाकृतींना फर्स्ट अवॉर्ड मिळालेलं होतं. वा. आणि त्यांनी सुद्धा मला सांगितलं की तुम्ही पहिले भारतीय फर्स्ट अवॉर्ड आमच्याकडे घेणारे. आमच्याकडे भारतीयांनी काही एक्झिबिट करून गेलेले आहेत पण अवॉर्ड घेणारे तुम्ही. आणि मला सांगायला विशेष आनंद वाटतो की ज्युरी 5 फ्रेंच आर्टिस्ट होते. एक्झिबिशनचं ओपनिंग झाल्यानंतर त्यातले एक ज्युरी सिनियर ज्युरी होते ज्यांचं असं असेल 65-70च्या आसपास होईल. ते म्हणे तुमचे पेंटिंग्स मला इतके आवडलेत की मला तुमचं चित्र विकत घ्यायचं आहे. आणि प्रत्यक्ष त्यांनी त्या एक्झिबिशनमधून माझं पेंटिंगसुद्धा एक छोट्या आकारातलं त्यांनी स्वतःच्या कलेक्शनसाठी विकत घेतलं. म्हणजे एक कुठेतरी चित्रकाराला एक वेगळ्या पद्धतीचा एक सन्मान आहे असं मला वाटतं. चीनमध्ये एक खूप मोठं फेस्टिवल होतं ज्याचं नाव आहे लुशान इंटरनॅशनल वॉटर कलर फेस्टिवल. बरं. हे फेस्टिवल एवढं मोठं आहे की ते फेस्टिवलचा प्रोग्राम घेण्यासाठी स्टेडियम घ्यावं लागतं त्यांना. बापरे. हां, आणि चित्रकारांसाठी स्टेडियम घ्यावं लागतं. बरं. आणि त्या फेस्टिवलमध्ये जगभरातून साधारण 7 ते 8 हजार चित्रकार आलेले असतात. चायनातून जास्त असतात. आणि त्यामध्ये ते दरवर्षी 25 परदेशी चित्रकारांना निमंत्रित करत असतात. त्यात मला आणि माझे बंधू राजेश सावंत आम्हाला दोघांना निमंत्रण 2014 साली मिळालं होतं. आणि मला एक सांगायला एक वेगळं पण मला सांगायचं आहे तुम्हाला तिथं त्यांचे जे चायनीज विद्यार्थी किंवा चित्रकार आहेत त्यांच्यासाठी कॉम्पिटिशन जी त्यांनी घेतली होती तर त्याच्या अवॉर्डची रक्कम पण तुम्ही ऐकून हे व्हाल की जी आपल्याकडे बघायला मिळत नाही. पण वॉटर कलरसाठी त्या काळात फर्स्ट अवॉर्ड 50,000चं, एक अवॉर्ड नाही 5 अवॉर्ड 50,000चे, 40,000चे सेकंड अवॉर्ड पण 10 अवॉर्ड, एवढ्या संख्येने अवॉर्ड देणं, कलाकारांना एक चांगलं व्यासपीठ देणं. मी अशा पद्धतीचा फेस्टिवल कुठे अनुभवला नाही की एवढे वॉटर कलर करणारे चित्रकार एका ठिकाणी एका छताखाली येणं आणि वॉटर कलरसाठी असा एखादा फेस्टिवल घडवणं. मला वाटतं की आपल्याकडे पण भारतात अशा पद्धतीच्या काही संधी खरं तर गव्हर्नमेंटने उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. बऱ्याच वेळा ती मनामध्ये खंत निर्माण होते. पण आता मला असं वाटतं की तुम्ही सावंत बंधू आहात, तुम्ही जगाचा एवढा अनुभव घेतलेला आहे, तुम्हीच पुढाकार घेऊन खरं तर अशा पद्धतीची स्पर्धा सुरू करावी. बरोबर. साथ द्यायला अर्थातच महाराष्ट्रीयन माणूस कधीही मागे नसतो. एकदम बरोबर. आणि त्याचाच एक छोटासा भाग म्हणून मी तुम्हाला सांगतो की साधारणपणे अनेक वर्षापासून एक सामाजिक दृष्टिकोनातून या पद्धतीने काम करत असताना आम्ही दोघा बंधूंनी विचार केला की आपण एक फाउंडेशन स्थापन करून यातून आपल्याला काही करता येईल का. बरोबर. आणि मग एक साधारण 2 वर्षापूर्वी सावंत बंधू म्हणजे सावंत ब्रदर्स आर्ट फाउंडेशन स्थापन करून आम्ही पहिली तशा पद्धतीची पण छोट्या स्वरूपाची इंटरनॅशनल कॉन्टेस्ट गेल्या वर्षी कोविडच्या काळामध्ये ऑर्गनाईज केली होती. ज्यावेळेस नुकताच कोविड आलेला होता आणि एकूणच सगळ्यांचं धाबं दणाणलं होतं. एक आर्थिक स्वरूपाचं असेल, मानसिक स्वरूपाचं असेल,
त्या चित्रकारांना काहीतरी एक आपण एक वेगळा उत्साह क्रिएट करावा म्हणून कुठल्याही स्वरूपाची फी न घेता विनामूल्य स्वरूपाची इंटरनॅशनल कॉन्टेस्ट ऑर्गनाईज केली होती. वा. त्यामध्ये जवळपास 1 लाख रुपयापेक्षा जास्त किमतीचे आर्ट मटेरियलचे अवॉर्ड्स आपण दिलं होतं. फर्स्ट अवॉर्ड साधारण 30,000 रुपयाचं आर्ट मटेरियलचं अवॉर्ड. असं सावंत ब्रदर्स फाउंडेशनच्या निमित्ताने असं पहिलं पाऊल आम्ही त्या निमित्ताने टाकलंय. आणि भविष्यात पण एक मनापासून इच्छा आहे की नाशिकमध्ये एक जागतिक स्वरूपाचं म्युझियम करावं आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीची काही आपल्याला चित्रकलेसाठी आणि विशेषतः वास्तववादी चित्रकलेसाठी काहीतरी करता येईल असे एक बरोबर. विचार आहेत. ठीक. प्रफुल्लच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर त्याची निसर्गचित्र आज वेगळंच स्वतःचं काम दर्शवून जातं. म्हणजे एखाद्या स्पॉटवर बसून तो काम करत असतो आणि बाजूला विद्यार्थी किंवा कलारसिक उभे असतात. त्यावेळी समोर असलेलं दृश्य हे चित्ररूपाने साकार करत असताना नेमकं चित्र कशासाठी काढायला बसलो हे ठरलेलं असल्यामुळे मी एवढ्यासाठी प्रफुल्लचं सांगतोय की प्रफुल्लने निसर्गचित्र करत असताना त्याला कोऱ्या कागदावरती कोणतं चित्र पहिल्यांदा समोरच्या दृश्यात जाणवलं ते त्यांनी कागदावर उतरवलेलं असतं. आणि कलाक्षेत्रातला कलाकारांसाठी क्रिएटिव्हिटीचा किंवा रचनाकृतीचा हा सर्वात मोठा भाग असतो की चित्र समोर नसतं, आपल्या मनात उगवत असतं, मनात निर्माण होत असतं. आणि मनात निर्माण झालेलं चित्र आपल्याला समाधान देईल अशा प्रकारे ते कागदावर उतरवत आहे. इथे कलाकाराची खरी तपश्चर्या असते. चित्रकार प्रफुल्ल सावंत. पॅरिस इथलं द क्रॅडल ऑफ इम्प्रेशनिस्ट लार्ज फॉर्मॅट फेस्टिवल मला वाचायला लागलं कारण मला ते लक्षात राहू शकत नव्हतं. एवढं मोठं नाव आहे. त्या अशा या एका फेस्टिवलमध्ये तुम्हाला निमंत्रण आलं, तिथे गेलात, तर तिथलं स्वरूप काय होतं? 2019ची गोष्ट आहे ही की पॅरिसमध्ये हा फेस्टिवल गेले अनेक वर्ष चालू आहे आणि एका खूप वेगळ्या स्वरूपाचा फेस्टिवल आहे. हा प्लेन एअर म्हणजे ऑन द स्पॉट होत असतो. तिथं चित्रकारांना साधारण 5 दिवसामध्ये 5 मोठ्या आकाराची 3 बाय 3 फुटाची ऑन लोकेशन पेंटिंग करायची असतात. म्हणजे आता आपण तर जाणतो की पॅरिसमधलं आर्किटेक्चर अतिशय इन्स्पायरिंग आहे. मग ते आर्किटेक्ट लोकांसाठी असेल, चित्रकारांसाठी असेल, त्या ठिकाणी बसून ते पेंटिंग करायचं असतं. लोकेशन्स वेगवेगळी प्रत्येक दिवशी वेगवेगळं लोकेशन असतं आणि त्या एका विशिष्ट लोकेशनवर जी निमंत्रित चित्रकार असतात ते जाऊन पेंट करतात आणि शेवटच्या दिवशी त्याचं संपूर्ण एक्झिबिशन हे एका गार्डनमध्ये केलं जातं. अशा खूप निराळ्या स्वरूपाचं हा फेस्टिवल असतो आणि 3 बाय 3 फूट आकारात ऑइल कलरमध्ये मी स्वतः वॉटर कलरमध्ये पेंटिंग केली आणि काही परदेशातल्या चित्रकारांनी ॲक्रेलिकमध्ये पण केली. तसा एक निराळा अनुभव आणि एक वेगळं वातावरण मला या निमित्ताने पॅरिसमध्ये अनुभवायला मिळालं होतं. आता ह्या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला एवढे सन्मान मिळाले, एवढा मान मरातब मिळतोय, तर तो तितक्यापुरताच सीमित नाही, तर काही रंगांचे नावं, रंगपेटीवर नाव आहे ते प्रफुल्ल सावंत यांच्या सन्मानार्थ काही ब्रश काढलेले आहेत. तर त्याचं इतकं कौतुक मला स्वतःला वाटतं की एक भारतीय माणूस, त्यातून महाराष्ट्रातला मराठी माणूस, त्याचं नाव रंगांच्या पेटीवर येतं काय किंवा ब्रशवर येतं काय, ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. त्याच्याबद्दल सांगा. साधारणपणे एक आत्तापर्यंत जी माझी चित्रकलेची एक करिअर राहिलेलं आहे त्यात जी अनेक पारितोषिकं मिळालीत आणि वॉटर कलरमध्ये गेल्या 25 वर्षापासून मी जे काम करतो आहे आणि त्याच्यामुळेच मी केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रयोगांमुळे वॉटर कलरमधल्या तो एक सन्मान मिळाला की अमेरिकेतली जगविख्यात कंपनी आहे डॅनियल स्मिथ नावाची वॉटर कलर बनवणारी कंपनी आहे आणि जगभरात सगळ्यात महाग असलेले रंग त्यांचे आहेत. त्यांची 15 ml ची ट्यूब ही साधारण 970 रुपयाला सिरीज 1 चालू. त्यांनी पुढे
4,000 रुपयेपर्यंत. की अशा कंपनीला मला त्यांचा ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून त्यांनी मला निमंत्रित केलं. त्यांचा ब्रँड ॲम्बॅसेडर झालो. त्यानंतर त्यांनी तो वॉटर कलरचा 6 रंगांचा प्रफुल्ल सावंत मास्टर आर्टिस्ट सेट म्हणून 2019च्या ऑक्टोबरमध्ये पब्लिश केला. वा. तर मला इथं कुठेतरी वाटतं की खरोखर आपलं आत्तापर्यंत जे केलेलं काम आहे म्हणजे आवडतं जे एखाद्या एक्झिबिशन्स मध्ये किंवा मिळतं. हा म्हणजे हा आवडचं म्हणजे हा सन्मानाचं एक स्वरूप खूपच निराळं आहे. बरोबर. कारण लहानपणापासून म्हणजे आता आम्ही विद्यार्थी दशेत 20 रुपये 25 रुपयाला जी ट्यूब मिळायची ते घेऊन आम्ही वॉटर कलरमध्ये शिकलो. आणि आज अशा पद्धतीचं माध्यम वॉटर कलर जे आज इतकं एक्सपेन्सिव्हली जगभरात विकलं जातं आणि त्यांनी अशा पद्धतीने सन्मानित करणं हा खरोखर आपला एक भारतीय जलरंग परंपरेचा हा मोठा सन्मान आहे. आणि ब्रशच्या बाबतीत ब्रशचं सुद्धा असं आहे की वॉटर कलरचे ते चायनीज ब्रश आहेत. ही कंपनी मला स्वतः 2019मध्ये मी शांघायला अशाच एका इन्व्हिटेशन एक्झिबिशनला गेलो. तिथे ते मला अप्रोच झाले आणि की तुमच्या नावाचे आम्हाला ब्रश इथं पब्लिश करायचे तुमचं निमित्ताने. अनेक म्हणजे तो सेट फक्त तुमच्या पुरता नव्हता, तो विक्रीला तो तिकडे सुद्धा विक्रीला आहे चायनामध्ये सुद्धा. आणि मग मी आता इथे पण माझे अनेक फॉलोअर्स कलारसिक चित्रकार आहेत. त्यांची पण इच्छा अनेक वर्षापासून होती की मी ज्या पद्धतीचं काम करायला हे वापरतो तर त्यांनाही तसं वापरायला मिळावं. आणि मग इथेही ती आता पब्लिश झालेली आहे. चित्रकार प्रफुल्ल सावंत यांच्याशी गप्पा मारत असताना त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेले मानसन्मान, त्यांच्या नावाचे रंग, त्यांच्या नावाचे ब्रश, असा मराठी माणूस ज्या वेळेला रंगा येईओच्या माध्यमातून आपल्या समोर येतो त्यावेळेला आपली छाती अभिमानाने ताठ होते, भरून येते. याचं कारण असं आहे की आपलं काम बोलतं आणि हे काम आहे ते फार महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी घेतलेले कष्ट, त्याच्यासाठी त्यांच्या वाट्याला आलेली परंपरा ही फार महत्त्वाची आहे. आणि म्हणूनच या माध्यमातून आपल्याला भेटल्यानंतर प्रफुल्ल सावंत आम्हाला खूप आनंद झालेला आहे. आणि म्हणूनच रंगा येईओच्या माध्यमातले सगळे प्रेक्षक जे आहेत ते आनंदाने तुम्हाला धन्यवाद देतील. धन्यवाद. धन्यवाद. जलरंगाची जादू चित्रकार प्रफुल्ल भीमराज सावंत यांच्या प्रात्यक्षिक सादरीकरणातून पाहताना भान विसरून जायला होतं.